नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे आणि आता हा दिवसाचा आढावा घेणारा व्हिडिओ सिंहगडाच्या पायथ्याशी बसून करतो आहे. तो बघा तिकडे समोर सिंहगड आहे, अतिशय सुंदर दिसतो आहे. संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वगैरे वाजलेले आहेत आणि असं छान सुंदर नाजूक प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. गडावर पण छान प्रकाश आहे आणि वातावरण पण प्रसन्न आहे. हवेमध्ये चक्क थोडासा आता गारवा वगैरे वाटतोय बरं का. हवेत गारवा फार दुर्मिळ गोष्ट आहे ती. तर असं संध्याकाळचं फार सुंदर वातावरण आहे आणि मलाही एकदम खूप छान वाटतंय. आज सिंहगडवर चढायला आणि उतरायला अतिशय मजा आली आणि का कोणास ठाऊक खूप छान माणसं भेटली हे एक कारण असेल. पण मी आज असं आता खूप आनंदात आहे, अतिशय आनंदात. असा छान बागडत असल्यासारखा उतरून आलो. चढताना छान छान लोक भेटले, उतरताना छान छान लोक भेटले. वर छान विश्रांती झाली, छान जेवण झालं. वा आज सिंहगडावर चढायला आणि उतरायला अतिशय मजा आली. खूप दिवसांनी असं झालं माहितीये का, की असा उन्हाळ्याचा दाह वगैरे जाणवला नाही. उन्हाळ्याचा दाह म्हणजे अरे गेल्या काही शुक्रवारी असं झालं ना, की 8:30च्या सुमाराला मी असं समजा कुठे शेवटचा रॉक पॅच वगैरे असेल ना, तर तिथे असताना अशी जमीन तापायला लागलेली, चटके बसायला लागलेले. पण आज तसं झालं नाही. आज तापायला लागलेली होती पण अजून चटके बसत नव्हते. म्हणजे त्यामुळे चपला घालून मला चालावं लागलं नाही. मी अनवाणीत चढलो. शेवटपर्यंत पुणे दरवाजापर्यंत मी अनवाणी चढलो. अरे नाही, मुजुमल्यांच्याकडे हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायलो ना, त्याच्यानंतर मी चपला घातल्या. अर्थात वाटेत एक दोन जणांनी मला सांगितलं बरं का, की अरे उन्हाळा सुरू झालाय, अनवाणी चालू नको, नाहीतर उन्हाळी लागेल, असं सांगितलं मला. पण मी म्हटलं अरे नाही, आता एवढा चटका बसत नव्हता. आणि मी म्हटलं अरे का असं 9 वाजताच्या उन्हामध्ये, 9 वाजताच्या तापलेल्या जमिनीवर चालल्यानंतर सुद्धा उन्हाळी लागते काय? मला नाही वाटत असं. असं भर दुपारी 12, 1, 2च्या सुमाराला जर तुम्ही अनवाणी चाललात तर कदाचित उन्हाळी लागू शकत असेल. ज्यांना कुणाला उन्हाळी लागणं, अनवाणी पायानी जमिनीवर चालल्यामुळे उन्हाळी लागणं हा प्रकार माहिती असेल तर त्यांनी मला जरूर सांगा बरं का, है ना. लोक कदाचित प्रेमाने मला म्हणाले असतील असं, है ना, प्रेमाने म्हणाले असतील. तर तर असा फार आज आता मी खुश आहे. म्हणजे आज दिवसभरच मी फार खुश होतो. म्हणजे किती खुश होतो की ऍक्च्युली एक मी लाईव्ह केलंय. व अरे हा, मी सिंहगडावर युट्यूब लाईव्ह केलंय. तर त्या लाईव्ह मध्ये मी मला जो थोडा अशी अँझायटी निर्माण करणारा प्रसंग घडलेला होता, तर त्याच्यावर सुद्धा मी कशी मात केली हे मी सांगितलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने रिडेव्हलपमेंटच्या प्रकरणामध्ये किती सध्या मी त्रास भोगतो आहे हे पण सांगितलेलं आहे. पण असं सगळं काही असलं तरी मी मात्र खुश आहे, ते है ना, अतिशय खुश आहे. तर चला, वेळेत आलेलो आहे. आज दिवसभर सिंहगडावर होतो. सकाळी गेलो सकाळी गेलो साधारणतः 9च्या सुमाराला पोहोचलो. दिवसभर सिंहगडावर होतो. आता 3, 3:30ला वगैरे उतरायला लागलेलो आहे. आणि आणि बस आता 6च्या बसने घरी जातो. चला मग, मजा वाटते खूप. वा, चला.